अवकाळी पावसाने वेग पकडला. पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत भयानक. संपूर्ण राज्यासाठी हवामान विभागाचा धोक्याचा इशारा. कारण आज रात्रीपासून एक अशी भयानक हवामान प्रणाली सक्रिय होत आहे की ज्यामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं मोठं संकट, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांनी एक अवाढव्य भिंत महाराष्ट्राच्या वेशीवर तयार केली आहे आणि ज्यामुळे पुढील 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडणार. हवामान विभागाने दिलेला हा इशारा केवळ साधा पावसाचा नाहीये, तर एका मोठ्या संकटाचे संकेत आहेत. आकाशात ढगांची एक इतकी भयानक गर्दी झालेली आहे आणि जी दोन्ही बाजूने महाराष्ट्रावर धडकायला निघालेली आहे आणि जिचा वेग प्रचंड वाढला असून आज रात्री ती या 20 जिल्ह्यांवर धडकणार आहे. याची यादी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. 20 जिल्हे, आज 20 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि त्यानंतर उरलेल्या 5 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार. पुढील 72 तासासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडणार अशी माहिती देण्यात आली आहे. पण या भयानक वातावरणामध्ये 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर उरलेल्या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तुम्हाला वाटत असेल की मान्सून तर अजून अंदमानमध्येच अटकलाय, तो अजून केरळमध्ये दाखल झाला नाही. पण आज रात्रीपासून वातावरणामध्ये भयानक बदल होणार आहे आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांना बसणार. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आज रात्री कुठे कुठे अवकाळी पाऊस तडाखा देणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय, 72 तास कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पाऊस कशा पद्धतीने पडणार आहे, चक्रीवादळाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे, सगळी सविस्तर माहिती आपण देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा अंदाज कुठे गारपीट होणार आहे याची यादी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. पहा, मागील 8 दिवसापासून निसर्गाचा एक भयानक थरकाप सुरू आहे. गेल्या 8 दिवसाचा जर विचार आपण केला तर महाराष्ट्राच्या जनतेने हवामानाचे 2 टोक पाहिलेत. एकीकडे विदर्भात सूर्य आगोकत होता, तापमान 45, 46, 47, 48 अंशाच्या वर जात होतं, तर दुसरीकडे मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या परिसरात दुपारीच रात्रीसारखा अंधार झाला. पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. ही काल दुपारची परिस्थिती होती. मान्सून पूर्व पावसाचा नेहमी शिडकावा नाही, तर एका मोठ्या चक्रीवादळ सदृश्य स्थितीची सध्या आता चाहू लागलेली आहे. मान्सूनची जर वाटचाल आपण पाहिली तर यंदा मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर वेळेआधीच दाखल झाला होता, पण तिथून देशाच्या मुख्य भूमी म्हणजेच केरळमध्ये तो दाखल व्हायला उशीर झालाय आणि याला कारण ठरलाय सुपर एल निनो. रात्रीतूनच हा सुपर एल निनो भयानकपणे सक्रिय झालाय आणि ज्यामुळे मान्सूनची वाटचाल काहीशी थांबलीची बातमी समोर आली होती. पण अचानक आज सकाळपासूनच वातावरणामध्ये बदल दिसायला लागलाय आणि ज्यामुळेच हवामान विभागाने 72 तासासाठी संपूर्ण महाराष्ट्राला हाय अलर्ट देऊन टाकलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने प्रचंड ऊर्जा आता निर्माण केली आहे, ज्यामुळे मान्सूनची पावलं वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने पडत आहेत. मात्र या घाईघाईत येणाऱ्या मान्सून सोबत अरबी समुद्रात आणि किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र आता निर्माण झालंय, ज्यामुळे संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ढगाच्या विळख्यात सापडलाय. आता मान्सून तर वेगानं येतोय, ही आनंदाची बातमी आहेच, पण खरं तर एक विनाश महाराष्ट्रावर पुढील 72 तासात धडकणार आहे. खरं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक तसेच हवामान विभाग यांनी देखील पुढील 72 तासासाठी या 20 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलाय. आता आज रात्री तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार का, की तुरळक पाऊस पडणार, की तुम्हाला शांत झोप लागेल असा गार वारा सुटणार, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती असणार आहे, ही जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पहा, कोकण किनारपट्टीवर कोणतं चक्रीवादळ धडकतंय याचं उत्तर तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण शेतकऱ्यांना नेमकं पुढील 3 दिवसामध्ये काय काळजी घ्यायची आहे त्याचीच माहिती तुम्हाला देतोय. पहा, या बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो आपल्या बळीराजा म्हणजे शेतकऱ्याला बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोक्याचा इशारा आणि नियोजनाचं आवाहन करण्यात आले. सध्या शेतात उन्हाळी पिकाची काढणी आणि मान्सून पूर्ण मशागतीची कामं सुरू आहेत. अशातच हवामान विभागाने पुढील 72 तासासाठी जो इशारा दिलाय तो ऐकून शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. अचानक वादळी पाऊस येतोय, काही भागात संभाव्य गारपिटीचा इशारा आहे, ज्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावले जाण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळेच 20 जिल्ह्यांची ताबडतोब यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. त्यांनी आपले जे काढणीस आलेलं पीक जे आहे तर ते कसं सुरक्षित ठेवायचं, कसं साठवून ठेवायचं, पाळीव प्राण्यांना उघड्यावर आणि झाडाखाली कशा पद्धतीनं बांधून ठेवायचं, काय सूचना दिलेल्या आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देतोय. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की 72 तासामध्ये कोणत्या 20 जिल्ह्यांना अलर्ट आहे, कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं पाऊस पडणार, म्हणजे आज रात्रीपासून त्यानंतर उद्या पूर्ण दिवस आणि परवाचा पूर्ण दिवस कोणत्या कोणत्या जिल्ह्याला अलर्ट दिलाय
चक्रीवादळाचा धोका कुठे कुठे आहे, विजांचा जो पाऊस आहे, कडकडाट जो आहे तो कुठे होणार आहे, गारपिटीची शक्यता कुठे कुठे निर्माण झालेली आहे, कुठे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे, कुठे ढगफुटी होणार आहे, याची माहिती आपण घेतोय. पहा, आता आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांची जर परिस्थिती बघायला गेली, सुरुवात केली आपण कोकण भागापासून, तर कोकणात सध्या प्रचंड उकाडा आणि हवेतील दमटपणा वाढलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा रौद्र रूप धारण करत आहेत. वाऱ्याचा वेग सातत्याने वाढतोय. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा याच्या घाटमाथ्यावर ढगांची एवढी मोठी दाटी झाली की तिथे कोणत्याही क्षणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळू शकतो. मराठवाड्यात लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा थरकाप उडणार आहे. पण सगळ्यात भयानक परिस्थिती विदर्भात होणार. विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आभाळातून पाऊस नाही तर चक्क आग बरसणार. म्हणजे एका राज्यात एका बाजूला छत्री उघडावी लागणार तर दुसऱ्या बाजूला उष्माघातापासून वाचण्यासाठी डोक्यावर ओले कापड ठेवावं लागणार. असं दुहेरी संकट महाराष्ट्राने गेल्या अनेक वर्षात पाहिलं नव्हतं. मग आता एकाच राज्यात पाऊस आणि आग, निसर्गाचा कोणता भयानक खेळ आहे. आज, उद्या आणि परवा नेमका कोणता जिल्हा पाण्याखाली जाणार आणि कोणत्या जिल्ह्यात सूर्य आग ओकणार, कुठे रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट, चला अखेर आपण ती माहिती जाणून घेऊया. आता पुढील 3 दिवसाचा जिल्हानिहाय अलर्ट काय, कुठे रेड अलर्ट, कुठे येलो, कुठे ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णता, कुठे गारांचा पाऊस, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. पहा, हवामान विभागाने एक अधिकृत माहिती दिली. त्यानुसार पुढील 3 दिवस म्हणजे आज रात्रीपासून उद्या सकाळचा दिवस आणि परवाचा पूर्ण दिवस म्हणजे जवळपास 72 तास जे आहे, तर सगळ्या हे जे खाली दिलेले जिल्हे आहेत तर त्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आता पहा, सगळ्यात आधी उष्णतेचा रेड अलर्ट आहे. तो विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा या 3 जिल्ह्यांना तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तेथील तापमान 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं टाळा. उष्णतेचा ऑरेंज अलर्ट चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट असेल. आता पाहूयात पावसाचे अलर्ट. आता पावसाचा येलो अलर्ट जो आहे तर तो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर इकडे कोल्हापूर, सातारा, सांगली, मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव, तर या 7 जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलाय. ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहतील. पाऊस आणि ढगाळ वातावरण कुठे राहणार तर रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. आता हा झाला आज रात्रीचा अंदाज. आता उद्या जर अंदाज बघितला तर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट उद्या विदर्भातील जिल्हे बघायला गेले तर अकोला, वाशिम, अमरावती याच्यामध्ये उष्णतेचा जोर कायम राहील. पावसाचा येलो अलर्ट दक्षिण कोकण, मग त्यामध्ये सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्र, त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर यामध्ये वादळी पावसाचा जोर वाढेल. आणि परवाचा अंदाज जर आपण बघायला गेलं तर परवापासून मान्सूनच्या ढगांचा जोर आणखी वाढणार, ज्याच्या चपेट्यामध्ये पुणे, सातारा, त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव, तर यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी किरकोळ गारपेटीची शक्यता याच्यात वर्तवली गेली. नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी 72 तासात अत्यंत सतर्क राहावं. विजा चमकत असताना इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करू नये, झाडाखाली उभा राहू नये. आता तुम्ही सांगा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या भागात सध्या ऊन आहे की पावसाचं वातावरण तयार झालंय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की करून कळवा. हवामानाच्या अशा ताज्या आणि सविस्तर अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. पाहत रहा आपल्या हक्काचं न्यूज चॅनल. धन्यवाद.